आज महायुतीचा मेळावा संपन्न झाला, त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की आज महायुतीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या काही क्षणामध्ये आज देवेंद्रजींनी आमच्या मेळाव्याला संबोधित केलं आणि कशा प्रकारे निवडणूक पुढचे 2 दिवस कशा प्रकारे महत्त्व आहे, त्या 2 दिवसाचं महत्त्व आणि निवडणुकीच्या दिवशीचं महत्त्व हे आम्हाला पटवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल कशा प्रकारे आम्ही त्या दिवशी काम केलं पाहिजे. सो त्याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. प्रचार उत्तम झाला. प्रचारात फक्त आम्हीच दिसलो, निवडणुकीच्या दिवशी देखील आम्ही दिसावं, त्याच्यासाठी काय करायला हवं त्याचं आज मार्गदर्शन शिबिर होतं. मला वाटतं देवेंद्रजींसारखा माणूस जर मार्गदर्शन करत असेल तर सगळेच आमचे युतीचे कार्यकर्ते जोमाने काम करतात आणि शेवटचा मतदार काढेपर्यंत 20 तारखेला आम्ही कार्यरत होतो. सर, आता फक्त 48 तास बाकी आहेत आपल्या निवडणुकीला, त्यासाठी सर तुमची काय तयारी आहे? 48 तास बाकी आहेत आमच्या विजयाला, कारण त्यानंतर ऑफिशियली आम्ही विजयच होणार आहोत. सो मला असं वाटतं की आम्ही आमच्याकडनं पूर्ण तयारी झाली. आता एक बेसिक हे असतं बूथ लावणं किंवा मतदार स्लिपा पोचवणं, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या बाकी आहेत त्याच्यावर पुढचे 2 दिवस आम्ही काम करणार. राज ठाकरे साहेब खूप वर्षांनी ठाण्यात आले, आनंद आश्रमाला त्यांनी भेट दिली आणि त्यांनी कल्याणमध्ये सभा घेतली, काल मुंबईमध्ये सुद्धा महायुतीसाठी सभा घेतली. त्याचा परिणाम निश्चितच आणि जर काल मोदी साहेब आहेत देशाचे पंतप्रधान, फायद्याशिवाय येणारच त्या व्यासपीठावर राज ठाकरेंचा काहीतरी फायदा असेल म्हणूनच त्याने, आणि मुंबईमध्ये तर नक्कीच असेल, ठाण्यात नक्कीच असेल, पालघरमध्ये नक्कीच असेल, कल्याण भिवंडीमध्ये नक्कीच असेल. तर मला असं वाटतं की आम्ही आमचे जे एफर्ट्स आहेत ते पूर्ण लावलेले आहेत. प्रत्येक लोकसभेमध्ये आमचे 1.5 लाखाच्या वरती मतदान आहे आणि हा मतदान जो आहे आमचा तो विजयाची नाणी ठरवेल. धन्यवाद.